आजचा आपला वाळवणीचा पदार्थ आहे तो म्हणजे उपवासाचे बटाट्याचे वेफर। आता हे वेफर्स बऱ्याचदा काय होतं ना, लाल पडतात, काळे पडतात, तर ह्याच्या संपूर्ण टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। बटाटा कसा निवडायचा, त्याच्यानंतर ते कसे वाळवायचे, सर्व मी सांगितलेलं आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे बघा केवढे पांढरे शुभ्र असे मस्त उपवासाचे वर्षभर टिकणारे वेफर्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। याला अजिबात उन्हाची गरज नाही, तुम्ही एका दिवसामध्ये वेफर्स घरातच मस्त वाळवू शकता। कुरकुरीत असे वेफर्स इथे मी 4 किलोचे बनवलेले आहेत। हे बघा तुम्ही बघू शकता, इथे लगेचच वेफर्स असं हाताने तुटते, अजिबात कडक नाहीये। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले इथे मी 4 किलो बटाटे पाण्यात भिजवून ठेवलेले आहेत, गेले 2 तास झाले। यामुळे काय होतं ना, बटाट्याची साल अशी नरम होते आणि आपल्याला शिलायला एकदम सोपं जातं, त्यामुळे असं कठीण असं अवघड जात नाही आणि आपली बटाटे जे आहेत ना त्याचं जास्त असं एक्स्ट्रा आतमधलं आवरण निघत नाही, फक्त सालच निघते। तर सर्वात पहिले आता मी हे बटाटे ना छान मस्त धुवून चोळून घेते, म्हणजे त्यावरची धूळ जी असेल ना ती सर्व निघून जाते। हे बघा आता शिलताना अजिबात ह्याची साल पेक्षा एक्स्ट्रा काही जास्त निघत नाही, तुम्ही बघू शकता। इथे इझिली बटाटे एकदम सोलले जातात आणि मला जास्त मेहनत करायची काही गरज लागत नाहीये, म्हणजे इझिली याची साल निघते। तर तुम्ही ही टिप नक्की वापरा। बटाटे आणल्याच्या नंतर पहिले पाण्यात भिजवून ठेवा, म्हणजे जेणेकरून ती साल थोडीशी नरम होईल आणि आपल्याला शिलायला अगदी सोपं जाईल। हे बघा आता इथे एक बटाटा सोलून झालेला आहे आणि मध्ये मध्ये जे असतं ना थोडंसं असं लागलेलं ते सुद्धा आपण चाकूने काढून घ्यायचे, म्हणजे शिलनीने काढून घ्यायचे। आता मी सर्व बटाटे अशी सोलून घेते छान, आणि सोलल्याच्या नंतर आपल्याला ते एक एक सोलून असे पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे आपण जेव्हा सोलतो तेव्हा लगेच आपण काय चिप्स करत नाही, त्यामुळे काय होतं ना बटाटे काळे पडत नाही। तर आपल्याला आहेत ना हे असे एक एक बटाटा करून असं एक्स्ट्रा पाणी घेऊन त्यात टाकत जायचे। त्यानंतर हा एक एक बटाटा मी स्वच्छ असा मस्त पाण्यात धुवून घेते। हे बघा अशा प्रकारे परत एकदा आपण हे पाण्यात धुतल्याने ना ह्याच्यातला जो पण स्टार्च असतो ना तो सर्व निघून जातो। आता मी इथे घेतलेला एक परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी स्लायसर घेतलंय। तर हे बघा आता मी तुम्हाला इथे 2 प्रकारचे वेफर्स पाडायची पद्धत दाखवली। तर इथे मी बटाटा आहे ना आडवा घेतलेला आहे, हे बघा अजिबात उभा घ्यायचा नाही, आडवा असा घेतला ना की आपले लांब सडक असे मस्त वेफर्स तयार होतात खाली। तुम्ही बघू शकता इथे हळूच असं मस्त लांब सडक आपल्याला वेफर्स काढून घ्यायचे। तर हे बघा अशा प्रकारे याचे लांब सडक असे स्लाइसेस निघाले, तुम्ही बघू शकता इथे। आणि पाणी ह्याकरता खाली ठेवायचं की कारण ना जे आपण स्लाइस काढतो, वेफर्स काढतो, ते अजिबात काळे पडायला नाही पाहिजे, म्हणून मी खाली असं पाणी घेतलंय आणि ते आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये परत असं सोडून घेते, जेणेकरून आपल्याला दुसरे स्लाइस आहेत ना ते पाडता येतील ह्यामध्ये। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। त्यानंतर आता दुसरी पद्धत, छोटे वेफर्स करायला तर आपल्याला इथे ना उभा बटाटा घ्यायचा आहे। उभा बटाटा घेऊन आहे ना असे सलग असे वेफर्स पाडून घ्यायचे, तर याचे ना असे राऊंड असे गोल वेफर्स बाहेर निघतात, तुम्ही बघू शकता। आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा पाणी तुमचं परातीमध्ये खाली असलंच पाहिजे, नाहीतर आपले स्लायसेस जे आहेत ना ते काळे पडू शकतात, लगेच बटाट्यात ना काळे पडतात, त्यामुळे मी ते खाली पाणी घेतलेलं आहे। तर तुम्ही पण हे नक्की पाणी घ्या खाली, त्याच्यामुळे तुम्हाला इझी जाईल खूप। तर हे बघा आपले राऊंड असे गोल मस्त वेफर्स बनून तयार झालेले, तुम्ही बघू शकता इथे। तर आता मी हे सुद्धा दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेते। तर हे बघा एक मोठा वेफर्स आणि एक छोटा वेफर्स, हे बघा लांब आणि गोल असे तुम्हाला जी पद्धत पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते वेफर्स टाकू शकता। आता हे सुद्धा मी दुसऱ्या पाण्यात घालून घेते। तर तुम्ही बघू शकता आता इथे मी सर्व वेफर जे आहेत ते पाडून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये हे बघा याचं व्हाईट जे पाणी आलंय ते बघा वरती केवढा तो स्टार्च आलेला आहे। तर हे आपल्याला 2 पाण्यातून आता रात्री आहे ना धुवून ठेवायचे, म्हणजे एक्स्ट्रा जो स्टार्च असेल तो सकाळी सर्व निघून जाईल। तर आता मी हे सर्व रात्री वेफर्स असे पाडून घेतले, तुम्ही बघू शकता। ह्या वेफर्स मधला सगळा स्टार्च निघाला पाहिजे असं तुम्ही ह्याला छान असं मस्त चोळून घ्यायचे। तर आता मी दुसऱ्या पाण्यातून सुद्धा हे वेफर्स काढून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 3rd टाइम पाणी घालायचे आणि रात्रभर हे आपल्याला असंच भिजत ठेवायचे, जेणेकरून वेफर जे आहेत ते छान मस्त कडक होतील, कारण ते उकळताना अजिबात तुटणार नाही। तर आता वेफर्सला मी छान असा वरती कपडा लावून आहे ना रात्रभर असंच भिजत ठेवणार आहे। तर हे बघा सकाळी आपले वेफर्स केवढे मस्त असे तयार झालेले, तुम्ही बघू शकता इथे केवढे मस्त असे कडक तुम्हाला दिसत असतील। हे बघा तुम्हाला मी एक वेफर जो आहे तो असा मस्त फोल्ड करून दाखवते। हे बघा आपला वेफर जो आहे तो अजिबात तुटत नाहीये, एकदम इझिली असा फोल्ड होतोय। तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा, रात्री असं बटाटे शिलून
त्याचे स्लाइस पाडून असे रात्री भिजवून ठेवा। आता साईडला मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं। पाणी आपल्याला उकळतं करायचं नाहीये, फक्त गरम करायचं। त्यामध्ये आपल्याला घालायचा लिंबाचा रस। तुरटी घालायची नाहीये, तुरटीच्या ऐवजी आपण ते लिंबाचा रस घालतोय। बऱ्याच जणांकडे तुरटी अवेलेबल नसते लगेचच, त्यामुळे ते मी लिंबाचा रस वापरूनच वेफर्स छान असे उकळून घेते। तर इथे मी घालते 4 ते 5 चमचे एवढं मीठ। मीठ तुम्हाला जास्त लागत असेल पण नंतर ते वेफर्सला आहे ना ते लागत नाही, म्हणून मी इथे मीठ थोडंसं जास्तच घालून घेते। आता हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यात अजिबात वेफर्स घालायचे नाहीये, त्यामुळे काय होतं ना वेफर्स पटापट शिजतात आणि ते तुटू शकतात। तर आता मी इथे सर्व वेफर्स जेवढं माझं पातेलं आहे तेवढं इथे घालून घेते, म्हणजे जेवढे एका पातेल्यात बसतील तेवढे इथे आता मी सर्व घालून घेते। त्यानंतर एका झाऱ्याने त्याला वरतून थोडंसं असं दाबून घेते, जेणेकरून खालचे वेफर्स आहेत ते थोडेसे तळायला लागतील आणि शिजतील सुद्धा। तर आता सर्व वेफर्स घातल्याच्या नंतर 9 ते 10 मिनिटाकरता झाकण लावून ह्याला छान शिजवून घ्यायचे, पण अशी उकळ येऊ द्यायची नाहीये। तर हे बघा आता 10 मिनिट झालेले आहेत, फक्त फेस आलेला आहे पण पाणी उकडत नाहीये। तर अशाच स्टेपला तुम्हाला तिथे चेक करायचे। तर मी आता इथे सर्व वेफर्स जे आहेत ते असे वर खाली करून घेते, जेणेकरून सर्व वेफर्स असे समान असे शिजतील, कुठलाही वेफर्स ओव्हर कुक होऊन तुटणार नाही। तुम्ही बघू शकता इथे। आता इथे मी परत 2 मिनिटाकरता झाकण लावून याला असं शिजू देणार आहे। तुम्ही बघू शकता इथे अजून आपला वेफर जो आहे तो थोडासा कच्चा आहे, कारण का मला चमचालाच लागला। तर हे बघा आता 2 मिनिटानंतर आपण परत वेफर्स चेक करून घेऊया, अजूनही पाणी उकळलेलं नाहीये। तर वेफर्स आता शिजून तयार झालेले आहेत। हे बघा अजिबात तुटलेले नाहीयेत। तुम्हाला मी एक वेफर्स चेक करून दाखवते। हे बघा असं थोडंसं वेफर्स दाबून बघायचा, आपला वेफर्स मस्त झालेला आहे। तर आता हे वेफर्स आपण सर्व असे पाण्यातून छान निथळून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व। आता आपल्याला वेफर्सची दुसरी बॅच घालायची, त्याकरता मी त्याच पाण्यात थोडंसं 1 चमचा मीठ घालून छान मिक्स करून घेते। मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरी बॅच जी आहे वेफर्सची ती पण सोडून घ्यायची। वेफर्स टाकल्याच्या नंतर परत आपल्याला 9 ते 10 मिनिटाकरता असंच शिजवून घ्यायचे। तर हे बघा आता वेफर्स आपल्याला चिकटलेले असेल तर असे वेगवेगळे करून असे सुटसुटीत टाकून घ्यायचे। अजिबात वेफर्स चिकटवायचे नाहीत। वेफर्स जर चिकटवले तर ते नंतर तळताना असे खूप त्रास होतो, त्यामुळे असं वेगळे वेगळे आणि सुटसुटीत असे वेफर्स टाकून घ्यायचे। एकावर एक वेफर्स अजिबात घालायचे नाहीये। तर आता मी असे सर्व वेफर्स सुटसुटीत टाकून घेते आणि 1 दिवस घरामध्येच फॅन खाली असं वाळून घेते। ह्याला उन्हाची अजिबात गरज नाहीये, तुम्ही बघू शकता इथे। तर हे बघा आपले बटाट्याचे कुरकुरीत असे वेफर्स, एकदम क्रंची असे वेफर्स तयार झाले। तुम्ही ना प्लास्टिकच्या जागी इथे ना सुती कपडा सुद्धा वापरू शकता, त्यावर सुद्धा वेफर्स ना पटापट लवकर सुकतात। आता हे वेफर्स मी तळून घेते, तुम्हाला दाखवते। तर हे बघा केवढे पांढरे शुभ्र आपले मस्त वेफर्स दिसतायत। 4-5 वेफर्समध्येच अख्खी कढई फुल होती। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। हे बघा आपला कुरकुरीत असा वेफर्स जो आहे तो तयार झालेला आहे।